नाशिक धर्मांतर प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येते। या प्रकरणाचे धागेदोरे मलेशियापर्यंत असल्याचा कोर्टात दावा करण्यात आलाय। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी या तपासामध्ये मलेशियाशी आर्थिक संबंध आणि मालेगाव कनेक्शनचे प्राथमिक धागेदोरे असल्याचा दावा केलाय। पीडितेला नाव बदलून मलेशियामध्ये पाठवण्याचा कट होता असंही म्हटलेलं आहे। इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवलं जाणार होतं। आंतरराष्ट्रीय कनेक्शन पुढे आता हळूहळू येते आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। प्रकरणामधील डिजिटल, आर्थिक आणि बाह्य नेटवर्क तपासामुळे चौकशीचा विस्तार वाढण्याची शक्यता आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, नाशिक धर्मांतर प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आता उघड होतंय, काय नेमके समोर आलेली आहे माहिती? नक्कीच खरं तर काल या सगळ्या प्रकरणाचा युक्तिवाद जो आहे तो नाशिक रोड न्यायालयामध्ये झाला आणि या न्यायालयामध्ये निदा खान जी फरार आहे तिच्या अटकपूर्व जामिनाच्या वेळी हा सगळा युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादामध्ये अनेक महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यात विशेष बाब म्हणजे ज्या महिलेवरती लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा प्रयत्न केलेला होता, बलात्कार करण्यात आलेला होता, या मुलीला धर्मांतर करण्यासाठी कसं भाग पाडलं गेलेलं होतं याबाबतची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। या मुलीला हिजाब घालणे, त्याचबरोबर नॉनव्हेज खाऊ घालणे आणि त्याचबरोबर तिचं धर्मांतर करून घेणे अशा सगळ्या प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो यामध्ये पाहायला मिळाला। यामध्ये विशेष बाब म्हणजे ही जी महिला आहे ही पीडित महिलेला मालेगाव ची एक कुठली कनेक्शन आहे ज्यामध्ये मालेगावातले काही लोक हे धर्मांतर करण्यासाठी मदत करत होते आणि ही जी महिला आहे हिला मालेगावमध्ये मधून धर्मांतराचे कागदपत्र तयार करून हिला थेट मलेशियाला नोकरी लावून देणार असं सांगण्यात आलेलं होतं। यामुळे या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर अनेक महिलांना देखील अशा पद्धतीचा गंडा घालण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आल्याचं समोर पाहायला मिळतंय। मात्र ही जी पीडित महिला आहे हिला देखील थेट तू जर धर्मांतर केलं आणि तू या विशिष्ट धर्मामध्ये जर आलीस तर तुला मलेशिया सारख्या ठिकाणी देखील नोकरी लावून देईल असं देखील म्हणण्यात आलेलं होतं। म्हणून ह्या प्रकरणाकडे जर बघितलं तर यात आता मालेगाव आणि मलेशिया अशा दोन ठिकाणाच्या जे कनेक्शन आहे ते आता समोर पाहायला मिळत आहे। धन्यवाद सागर दिलेल्या या माहितीसाठी।